विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. खूपच धमाकेदार आणि राडा झालेला आहे. शेवटी अंशुमनचं लग्न ब्रेक झालेलं असतं. अनुष्का त्याला खूप काही सुनावून निघून गेलेली असते. तर इकडे मात्र समरने खूप मोठा अंशुमनच्या बाबतीत धक्कादायक निर्णय घेतलेला असतो. हेच आपल्याला याच्या भागात पाहायचंय. तर आता इकडे मल्लिका समोर हात जोडून विनवण्या करत असते आणि म्हणत असते, समर प्लीज ऐक ना, तू ह्या सगळ्या गोष्टी होण्यापासून तू थांबव ना. हे बघ, काही झालं ना तरी एक गोष्ट लक्षात ठेव, स्वानंदीला सावर ना. अंशुमनचं लग्न झालं पाहिजे, अंशुमनचं लग्न करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला अंशुमनच्या आई आणि बाबा कुजबूज करू लागतात. ते म्हणत असतात नेमकं काय चाललेलं आहे काही कळत नाही. आणि ह्या मुलाला तर इकडे चापकाचे फटके सुद्धा दिले होते म्हणे, आणि ते सुद्धा राजवाड्यांच्या बायकोनेच. आणि त्यानंतर आणखी एक दुसरी मुलगी कोणती, श्वेता, तिला सुद्धा ह्याने फसवलंय वाटतं. आपण इकडे ह्या मुलाबद्दल चौकशी करायला जरा चुकलोय का? राजवाड्यांचं घरचं स्थळ आहे म्हटल्यावर आपण ह्या स्थळाला होकार दिलाय, पण आपण घाईघाईमध्ये चुकीचा निर्णय घेतलाय का, असं अंशुमनचे आईबाबा बोलत असतात. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे स्वानंदी म्हणत असते, अरे लाज विकून खाल्ली आहेस का तू? तुला कसल्याच कोणत्याच गोष्टीची काहीही पडलेली नाहीये का? तू काय वागतोयस, काय बोलतोयस, काय करतोयस हे काहीही नाहीये का? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या चिंगीसोबत तिला इकडे लग्न करण्याची स्वप्न दाखवलीस, आणि त्याचबरोबर ती चिंगी इथे अशी का वागती, ती अशी कशामुळे वागती, ह्या सगळ्या गोष्टी तुला पाहाव्यासा नाही का वाटल्या? तेव्हा अंशुमन म्हणत असतो, काय बोलतेस वहिनी तू, प्लीज. हे बघ, आज माझं लग्न आहे आणि कोण्याही मुलीबरोबर माझं नातं जोडशील, संबंध जोडू पाहशील तर मला हे अजिबातच मान्य नाही आहे. प्लीज तू असलं काहीही करू नकोस. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते, स्वानंदी तुझं काय चाललंय? तुला माझ्या मुलाचं लग्न होऊ द्यायचं नाहीये का? हे बघ, असं वागू नकोस ना. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो ना, अंशुमनचं लग्न तुम्हाला करण्याची फार घाई आहे, पण स्वतःचा मुलगा नेमका काय करतोय काय नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याला काहीच पडलेल्या नाही आहेत का? अंशुमन आत्ता कितीतरी मुलींना त्याने फसवले, कितीतरी मुलींचा त्याने अनादर केलाय, पण त्याने आत्तासुद्धा खूप मोठं टोकाचं पाऊल उचललंय. ही गोष्ट तुम्हाला माहिती नाही आहे का? त्याचबरोबर ह्या चिंगीसोबत जवळपास 2 ते 2.5 महिने झाले त्याने नातं जोडलंय, संबंध ठेवलेत, आणि तरीसुद्धा हा तिच्यासोबत आत्ता ह्या पद्धतीने वागतोय आणि अनुष्कासोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहतोय. तेव्हा चिंगीचं कशामध्येच लक्ष नाही. त्याचबरोबर ती अशी का वागायली, तिच्यामध्ये काहीतरी बदल झालाय का? गेली 2.5-3 महिने झालं तिच्यामध्ये बदल दिसू लागलेत. पण हे सगळं का होतंय? ह्या सगळ्या गोष्टींना फक्त आणि फक्त इथे अंशुमन जबाबदार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा मात्र मल्लिका म्हणत असते, काय चाललंय स्वानंदी तुझं? उगाचच माझ्या मुलाचं नातं किंवा इथे माझ्या मुलाचे संबंध कोणत्याही मोलकरणीसोबत जोडण्याची तुझी हिंमत कशी झाली? हे बघ, असलं काहीही मी खपून घेणार नाही, आणि तू हे सगळं का आणि कशामुळे बोलतेस असं सुद्धा इथे आता ती बोलू लागते. तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, हे सगळं मी का बोलते हे तुमच्या लक्षात यायला हवं होतं आत्तापर्यंत. मल्लिका म्हणत असते, हे बघ स्वानंदी, मला माहिती आहे अंशूवर तुझा फार राग आहे, पण प्लीज असं काहीही करू नकोस, असं तू काहीही बोलू नकोस. तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? तेव्हा मात्र स्वानंदी म्हणत असते, मी काही एक चुकीचं बोलत नाही. मी जे काही बोलते ना ते अगदी बरोबर बोलते आणि विचार करूनच बोलत आहे. आणि त्याचबरोबर इथे आता तो म्हणत असतो, ह्या सगळ्या गोष्टीला जिम्मेदार इथे दुसरं तिसरं कोणी नाही, तर फक्त आणि फक्त इथे ही चिंगीच आहे ना. ह्या चिंगीमुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने होत आहेत ना. थांब, आता मी हिलाच धडा शिकवतो. तेव्हा मात्र आता अंशुमन चिंगीसमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो, ह्या असल्या मुलींसाठी एकच गोष्ट लागू होते किंवा एकच शब्द आहे, तो म्हणजेच की गावछाप आणि सडक छाप, रस्त्यावर पडलेल्या मुली, आणि हेच ह्यांच्यासाठी अगदी योग्य आहे असं इकडे तो बोलत असतो. आणि तेव्हा तो तिच्यावर हात उचलत असतो. आता मात्र स्वानंदी समोर येते आणि स्वानंदी समोर आल्यानंतर अंशुमनच्या हातामध्ये असलेली चप्पल मात्र ती तशीच पकडते, कारण तो इकडे स्वानंदीवर हात उचलू लागलेला असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, नाही, हा अजिबातच नाही, ह्या चिंगीवरच नाही तर इतर कोणत्याही स्त्रीवर तुला हात उचलण्याचा अधिकारच नाही, असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. आणि लगेचच त्याच्या हातातली चप्पल ती फेकून देत असते आणि म्हणत असते,
काय काय चाललंय काय तुझं? आणि तुला असं वाटतंय का ह्या सगळ्या गोष्टीचं मूळ कारण चिंगी आहे? तर हो, ह्या सगळ्या गोष्टीचं कारण चिंगीच आहे. पण चिंगीसोबत तू काय केलेस आणि कशा पद्धतीने वागलायस ही गोष्ट तुला समजत नाही का? मग आता अंशुमनला राग येतो आणि अंशुमन मात्र स्वानंदीला धक्का देतो. आता स्वानंदीला धक्का दिल्याबरोबर समर धावतच येतो आणि पडणाऱ्या स्वानंदीला तो इथे वाचवत असतो. तेव्हा मात्र समर आता अंशूवर ओरडतो आणि म्हणत असतो, अंशुमन काय चाललंय तुझं? तुझी हिंमत कशी झाली स्वानंदी मॅडमला धक्का देण्याची? तेव्हा मात्र इकडे मल्लिका मध्ये पडते आणि म्हणत असते, अरे समर प्लीज तू आता अंशुमनला नको ना ओरडू. माहिती आहे मला अंशुमनचं चुकलंच, अंशुमनने स्वानंदीला धक्का द्यायला नको होता. पण स्वानंदीसुद्धा बघ ना, अंशुमनचं लग्न असताना त्याच्या बाबतीत काय काय आणि कशा पद्धतीने बोलते. तर तिने असं बोलायला नकोय ना. ती कुठलं टोक गाठते आणि ह्या मुलीचा आपल्या घराशी काहीही संबंध नाही आहे आणि त्याचबरोबर हिची लायकीसुद्धा नाही आहे आपल्या घराशी नातं जोडण्याची. मग आता इकडे स्वानंदी म्हणत असते, हो का, पण तिच्या पोटामध्ये वाढत असलेल्या बाळाचा तरी इकडे विचार करायला हवा की नाही? तिच्या पोटामध्ये तुमचा नातू म्हणजेच अंशुमनचं बाळ ह्या घराचा वारस वाढत आहे असं स्वानंदी स्पष्टपणे बोलत असते. जेव्हा हे सगळं काही बोललं जातं त्यावेळेला मात्र सर्वांना फारच मोठा धक्का बसतो. दुसरीकडे आपण पाहतो आता इथे अंशुमनचे हे कारनामे सगळे काही इथे अनुष्काला समजलेले असतात आणि तेव्हा अनुष्काची आई अनुष्काला समजवत असते, म्हणत असते, हे बघ अनुष्का, ह्या सगळ्या गोष्टींचा तू एवढा खोलवर जाऊन विचार करू नकोस बाळा. तेव्हा ती म्हणत असते, आई खरंच मी अंशुमनवर जास्तच विश्वास ठेवला का गं? मी त्याच्यावर एवढा विश्वास ठेवायला नको होतं का गं? मी चुकले का कुठेतरी? तेव्हा ती म्हणत असते, हे बघ बाळा, ज्याचं त्याचं भविष्य असतं आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण राजवाडे पाहून त्यांच्यावर विश्वास ठेवला. आपण खरं तर त्यांच्यावर विश्वास ठेवायलाच नको होता. पण आता अर्पिता तिथे आलेली असते. अर्पिता म्हणत असते, खरं तर तुम्ही ना स्वानंदीच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. स्वानंदीला ना माझा दादा अजिबातच आवडत नाही आहे. तुम्हाला सांगते ना, ती आत्ता हे जे काही आरोप करते ना ते सगळे आरोप बिनबुडाचे आहेत. तुम्ही अजिबातच काळजी करू नका असं सुद्धा ती इकडे बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र आपण पाहतो की अर्पिताला अनुष्का म्हणत असते, अजिबातच नाही, तुम्ही आत्ता तरी कमीत कमी ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बोलू नका. आणि तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का? हे बघा, मला आत्ताच्या आत्ता त्याच्याशी बोलायचं आहे, म्हणजेच मला आत्ताच्या आत्ता अंशुमनशी बोलायचं आहे आणि मला सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायच्या आहेत असं सुद्धा ती इथे बोलते. आणि त्याचबरोबर लगेचच आता इकडे ती निघून येत असते. जेव्हा ती येते त्यावेळेला मात्र हा सगळा काही समोर राडा सुरू असतो. आता मल्लिका म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीला एकच व्यक्ती जबाबदार आहे आणि ती म्हणजेच की ही फक्त आणि फक्त चिंगी, दुसरं कोणीही नाही, कळलं का? मग आता इकडे अंशुमन मात्र लगेचच पुन्हा एकदा हात उचलतो. तेव्हा मात्र हात उचलत असताना लगेचच आता इकडे स्वानंदी म्हणत असते, अजिबात नाही, अजिबात नाही, चिंगीवर कोणी हात उचलायचा नाही, समजलं का? चिंगीवरच काय, इतर कोणत्याही स्त्रीवर हात उचलायचा नाहीये, कळलं का तुला? तुझ्या बाळाची आई होणार आहे ती. अरे 2.5 महिन्यापासून तिच्यासोबत हे असले थेरे करतोयस तू आणि आज तिच्यावर हात उचलण्याची हिंमत कशी करू शकतोस तू अंशुमन? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो, आता रस्त्यावरचं कोणीही येईल आणि रस्त्यावरचं कोणीही आल्यानंतर इथे ते नातं माझ्यासोबत जोडलं जाईल आणि त्यानंतर मग आम्ही राजवाडे आहोत, राजवाडे, समजलं का? जर आम्ही राजवाडे आहोत म्हटल्यावर आमच्यासोबत कोणी येणार आणि आमच्यासोबत येऊन नातं जोडणार, ह्या गोष्टी कशा काय होऊ शकतात असं सुद्धा आता इकडे तो बोलू लागतो. आता हे सर्व काही बोलल्यानंतर तो म्हणत असतो, उद्या इथे जो काही समरदादा आहे ना त्याच्याबद्दल सुद्धा काही गोष्टी बोलल्या जातील. मग त्याच्याबद्दल सुद्धा एखादी मुलगी येईल आणि ती म्हणेल की मी इकडे समरदादाच्या बाळाची आई होणार आहे. मग ती इथे येऊन बोलल्यानंतर मग काय समरदादांनी सुद्धा तिच्यासोबत लग्न करायचं का? नाही करू शकत ना. बोल ना, करू शकतो का असं? मग आता स्वानंदीला राग येतो. स्वानंदी म्हणत असते, 1 मिनिट, तुझी हिंमत कशी झाली? हां, राजवाडींविषयी बोलण्याची तुझी हिंमत कशी झाली? तू समजतोस कोण स्वतःला? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजवाड्यांसारखं माणूस इथे शोधूनही सापडणार नाही. आणि तुला आणखी एक गोष्ट सांगू का? कळतंय का तुला मी काय बोलते ते? हे बघ, राजवाडे हे एक हिरा आहेत, हिरा. त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये एखाद्या परस्त्रीकडे इकडे डोळा वर करून सुद्धा कधी बघितलेलं नाही. तुझी आणि राजवाड्यांची कधी तुलना सुद्धा होऊ शकत नाही.
आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मी कधीही इकडे राजवाड्यांसारखा माणूस कधीच पाहिला नाही आहे. तुझ्या लक्षात येतंय का? आणि तुझ्यासारखा चीप मुलगासुद्धा मी कुठे पाहिला नाही आहे. तेव्हा मात्र इथे आता मल्लिका म्हणत असते, खरं पाहायला गेलं तर स्वानंदी, कोणीही येईल आणि इकडे अंशुमनवर आरोप करेल आणि त्याचबरोबर अंशुमनवर आणि आणखी 5-6 मुली येतील आणि म्हणतील की आमचं बाळ, अंशुमनचं बाळ माझ्या पोटात आहे म्हणून. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, काकू अंदाज मात्र तुम्ही अगदी बरोबर बांधलात बरं का. असं जर ह्याला नाही आवडलं किंवा नाही याला आवरलं तर ह्या गोष्टी मात्र नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला याची काळजी घ्यावीच लागणार आहे. मग आता इथे मल्लिका म्हणत असते, 1 मिनिट स्वानंदी, तू मला उगाच शब्दात पकडू नको, समजलं का? स्वानंदी म्हणत असते, नाही, मला शब्दात वगैरे पकडण्याची काही गरज नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का काकू, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काही जरी झालं ना तरी इथे आता ही जी चिंगी आहे ना, ती चिंगी इथे त्याच्या बाळाची होणारी आई आहे आणि त्याचबरोबर ती प्रेग्नेंटसुद्धा आहे. त्यामुळे आता हे लग्न तर मी होऊच देणार नाही, असं इकडे ती बोलत असते. तेव्हा इथे आता अनुष्का आणि त्याचबरोबर तिची आई, त्याचबरोबर तिचे बाबा हे दोघेही जण असतात. मग आता हे लोक म्हणत असतात, राजवाडे खरंच सांगू का, आम्हाला तर फारच टेन्शन आले. तुमच्या भरोशावर आम्ही इकडे कसलाही विचार न करता मुलगी देणार होतो, विचार करत होतो. पण आता हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला तर फारच मोठं टेन्शन आलेलं आहे, असं सुद्धा ते बोलतात. खरं पाहायला गेलं तर आम्ही इकडे राजवाडे नावावर भाळलो आहोत, पण असं अजिबातच करायला नको होतं आम्ही, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इकडे लगेचच मल्लिका म्हणत असते, हे बघा असं काहीही नाही, तुम्हाला मात्र काहीतरी चुकीचा विचार येतोय आणि चुकीचा तुम्ही इकडे निर्णय घेताय. हे बघा असलं काहीही नाही, तुम्ही थोडंसं जरा तरी समजून घ्या आणि हे लग्न मोडू नका. मग आता ते म्हणत असतात, अजिबातच नाही, आम्ही हे लग्न अजिबात करणार नाही. आणि त्याहूनही तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्या ह्या अशा मुलाला मुलगी देण्यापेक्षा ना आम्ही आमची मुलगी एखाद्या गरीबाच्या गळ्यात बांधू, ते उलट चांगलं परवडलं. तेवढ्यातच आता अनुष्काच्या बाबांना फोन आलेला असतो. ते फोनवर बोलत असतात आणि हा फोन असतो हॉस्पिटलमधून. तेव्हाच समजतं की अनुष्काची आजी या जगात राहिली नाहीये. अनुष्काच्या आजीचा मृत्यू झाला आहे आजारपणातच. हॉस्पिटलमध्ये ICUमध्ये असतात, आजाराशी झुंज देत असतात, पण स्वप्न असतं अनुष्काचं लग्न पाहायचं. मग आता अनुष्काची आई म्हणत असते, खरं सांगायला गेलं ना तर हा अपशकुनच घडलाय आणि जेव्हा इथे आग लागली ना त्यावेळेसच आपण सगळं काही समजून जायला हवं होतं. अनुष्काची आजी सोडून गेली. राजवाडे आम्हाला माफ करा, पण आम्ही हे लग्न नाही करू शकत, आम्हाला माफ करा, आम्हाला इथून निघून जावं लागणार आहे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलल्यानंतर इकडे मात्र मल्लिका हात जोडून उभी असते आणि म्हणत असते, मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या ना. हे बघा असं लग्न वगैरे तोडण्याची घाई करू नका. अहो माझा मुलगा खूप चांगला आहे ना, तुमचा मुलगा देखणा आहे. त्याचबरोबर इथे फसवेगिरी करतो, एक नाही तर अनेक मुलींना त्यांनी फसवलंय, हे सुद्धा आता इकडे समोर आलंच आहे ना. मग अशा मुलाबरोबर आणि अशा लोकांबरोबर सोयरीक जुळवण्याची मला काहीही गरज नाहीये, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. अनुष्काची आई मात्र ह्या लोकांना एक टोमणा मारत असते. मल्लिका म्हणत असते, नाही हो, ऐका ना, तुम्ही असं करू नका ना. तेव्हा ती म्हणत असते, नाही, अजिबातच नाही, तुमचं लक्षण खोटं आहे, नुसता तुमचा दिसायला मोठा पोकळ वासा आहे. आता मात्र अंशुमन इकडे अनुष्काकडे जातो आणि तिला समजावत असतो आणि म्हणत असतो, अनुष्का जरा ऐकून घे ना, मी काय म्हणतोय ते एकदा ऐकून घे ना. हे बघ प्लीज, असं काहीही करू नकोस ना, तू हे लग्न मोडू नकोस ना, असं सुद्धा इकडे आता तो बोलत असतो. हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो आता इकडे लगेचच ती म्हणत असते, नाही अंशुमन, नाही, मला तुझ्यासोबत लग्न मुळीच करायचं नाहीये. कारण तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का, तू चीप आहेस, चीप. तू एका नाही तर 2-2 मुलीला फसवलंयस. अरे त्या चिंगीकडे बघ, तिची काय अवस्था झाली, कमीत कमी तिच्या मनाचा तरी विचार करायचा होतास. अरे एकाच वेळी 2-2 मुलीचे आयुष्य तू उद्ध्वस्त करायला निघाला होतास. तुला आणखी एक गोष्ट सांगते मी अंशुमन, तू आयुष्यात ना कधीच सुखी होणार नाहीयेस. कधीच कोणती मुलगी तुझ्या आयुष्यात तुझ्यावर विश्वास ठेवणार नाहीये. एकटा पडणार आहेस तू, एकटा, समजलं का तुला? तुझ्या लक्षात येते का हे सगळं काही? असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. ती त्याला सांगत असते. तेव्हा मात्र आपण पाहतो हे सगळं काही झाल्यानंतर आता अंशुमनला अनुष्का एवढं सगळं काही बोलल्यावर त्याला सगळ्यांना मात्र धक्का बसलेला असतो. अनुष्का म्हणत असते, इथून पुढे तुझ्यासारख्या मुलासोबत लग्न करण्यापेक्षा मी एकटी राहीन.
पण तुझ्यासोबत लग्न मात्र अजिबातच करणार नाही, ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव, असं सुद्धा आता इथे तो स्पष्टपणे बोलत असतो. आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्यानंतर अनुष्काला मात्र राग आलेला असतो आणि अंशुमनला सुद्धा ती हे सगळं काही बोलते आणि सरळ सरळ त्याच्या तोंडावर नकार देऊन हे लग्न मोडून मात्र ती निघून जात आहे. ही गोष्ट आता इकडे त्याला सहन न होण्यासारखीच असते. आता इकडे तर ती निघून गेलेली असते. पण मल्लिका मात्र आता स्वानंदी समोर येते. जेव्हा मल्लिका स्वानंदी समोर येते तेव्हा मात्र ती तिला जा विचारत असते आणि म्हणत असते, काय ग, तुला काय भेटलं हे सगळं काही करून? बोल ना, का वागलीस अशी? माझ्या अंशुमनचं लग्न मोडून तुला नेमकं का भेटलं? का केलंस तू असं हे सगळं? असं करायला नको होतं स्वानंदी, फार जास्त चुकीची वागलीस तू. अगं ते एवढे मोठे लोक इथे माझ्या अंशुमनसोबत जमवलेलं लग्न तोडून गेले. का केलंस असं स्वानंदी तू? का केलंस? बोल ना. हे सगळं ह्या चिंगीमुळे झालं आहे असं इकडे त्या बोलतात आणि तेव्हा चिंगीवर हात उचलत असतात. आता लगेचच इकडे स्वानंदी तिला अडवते आणि म्हणत असते, नाही हा काकू, अजिबातच नाही. चुकूनही तुम्ही तिच्यावर हात उचलायचा नाही. तुम्हीच काय, तुम्ही कोणत्याही स्त्रीवर किंवा तिच्यावर कोणत्याही बाईनं किंवा कोणीही हात उचलायचा नाही, समजलं तुम्हाला? ही चूक तुम्ही अजिबात करू नका काकू. लक्षात येते का तुमच्या? कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, अंशुमनचं बाळ आहे तिच्या पोटात आणि तुम्ही जर असं वागत असाल तर हे किती महागात पडेल हे लक्षात येते का? मल्लिका म्हणत असते, ह्या सगळ्या गोष्टीचा काय पुरावा आहे की अंशुमनचं बाळ आहे ते म्हणून? कोणी येईल आणि म्हणेल की अंशुमनच्या बाळाला इकडे मी जन्म देणार आहे म्हणून? तेव्हा मात्र आता इकडे स्वानंदी म्हणत असते, माझ्याकडे पुरावा आहे. मग आता स्वानंदी इकडे जे काही प्रेग्नेन्सीचे टेस्ट केलेले असतात ते सगळ्या प्रेग्नेन्सीच्या टेस्ट इथे ती दाखवते आणि म्हणत असते, हे प्रेग्नेन्सीचे रिपोर्ट्स आहेत, यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगते, चिंगी जवळपास 2.5 ते 3 महिने झाले घराच्या बाहेर पाऊलसुद्धा तिने टाकला नाहीये. ही फक्त आणि फक्त इथे अंशुमन बरोबरच होती आणि हे बाळ फक्त आणि फक्त इथे अंशुमनचंच आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. मग आता इकडे मात्र रिपोर्ट्स दाखवल्यानंतर मल्लिका म्हणत असते, हे रिपोर्ट्स खोटे कशावरून नसतील आणि हे रिपोर्ट्स खोटे आहेत. ही पोरगी इकडे गाव धुंडाळून आली असेल आणि कुठेतरी तोंड काळं करून आली असेल आणि कुठेतरी तोंड काळं करून आल्यानंतर इथे दाखवत असेल किंवा सांगत असेल की हे बाळ अंशुमनचं आहे म्हणून. तेव्हा मात्र इकडे ती म्हणत असते, काय बोलताय काकू तुम्ही? हे तुम्हाला बोलताना जरा तरी काही वाटतंय की नाही? अहो, एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीबद्दल असं कसं बोलू शकताय तुम्ही? तुम्हाला हे सगळं काही बोलणं शोभतंय का काकू? असं स्पष्टपणे ती इथे बोलत असते. हे सर्व काही बोलल्यानंतर दुसऱ्या बाजूला आदिराला त्रास होऊ लागलेला असतो, त्यामुळे रोहन मात्र तिला तिथून घेऊन निघून जात असतो. इकडे आता लगेचच समर पुढे जातो. जेव्हा समर पुढे जातो त्यावेळेला मात्र इकडे तो अंशुमनला शेवटचं विचारत असतो, अंशुमन, मी तुला शेवटचं विचारतोय, जे काही स्वानंदी मॅडम आणि चिंगी सांगतायत ते सगळं खरंय? जर तू आत्ता खरं बोललास तरच तू ह्या घरामध्ये राहू शकतोस, नाही तर मी तुझं आयुष्यात कधी तोंडसुद्धा बघणार नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला ह्या घरातून आणि प्रॉपर्टीतून मी बेदखल करेल. शेवटची तुला एक मी खरं बोलण्याची संधी देत आहे. मग तुला खरं बोलायचं आहे की खोटं बोलायचं आहे हे तुझं तू ठरव. असं बोलल्याबरोबर आता इकडे समरकडे सर्वजण पाहत असतात. आता प्रेक्षकांनो, अंशुमन नेमका काय निर्णय घेईल आणि त्यावर काय ठरेल? कारण समरने इथे DNA टेस्ट करण्याचा धक्कादायक निर्णय घेतलेला असतो आणि DNA टेस्ट केल्यानंतर जर ते बाळ तुझं आहे म्हटल्यावर माझ्या एवढं वाईट कोणीही नसेल असं स्पष्टपणे समर सांगत असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत रहा विण दोघातली ही तुटेना. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.